Hello, welcome to all. Today we will discuss our next point in our topic. Name of the topic is trigonometric function. In last video we have discussed how to draw the graph of what? Cosine function, draw graph of sine function, that is inverse sine function. Also solve some examples related to sine inverse function. After that sine inverse function, then what? Cosine inverse function, inverse of cosine function. And today we will discuss the examples. First we will see now here how to draw the graph of tan function. Okay, after that what is exact definition for inverse point of view, and after that we will discuss the examples related with inverse tan function. Okay, we start now here. So look here, y equal to, for tangent function, here I am writing here the tangent function. What is the exact definition of tan function? Y equal to tan x is called tan function, is called tangent function, okay. And number one, here x is what? X belongs to real number except 2n plus 1 pi by 2. This is a domain of the function. Number 2, y belongs to what? Y belongs to R. This is the range of function. And number 3, period, and period of the function is here 5. These are 3 important concepts related with what? Tan function. Okay, now we'll discuss what is x. X means the angles. What is x? X means angles in the domain of tan function. Okay, now we will discuss now, or we will draw the graph of this. How to draw the graph? Look here, I am drawing graph like this. This is x-axis, this is what? Y-axis. Okay, so this is a 0. Here first part, same interval take. Second part, here third part, and here fourth part. Here pi by 2, pi, 3 pi by 2, here 2 pi. ओके, हे ग्राफ कसा तयार करायचा, हे जे आता मी काढले ते कुठलं आलं जरा बघा तुमच्यासाठी. हे मी सांगतोय, हा आपला एक्स ॲक्सिस असतो आणि हा वाय ॲक्सिस असतो. तर इथून इथपर्यंत किती डिग्री असतं? 90, म्हणजे पाय बाय 2. हा एवढा जो पोर्शन आहे ना, हा क्वाड्रंट पहिला, तो मी इथं दाखवला आहे बघा, 0 to पाय बाय 2. लक्षात आलं का? एका लाईनमध्ये दाखवलं आहे आणि इथं सर्क्युलरमध्ये आहे. आता काय करा, इथून इथं भरून द्या. इथं पाय असतं बघा बरं, पाय बाय 2 पासून इथंपर्यंत काय असतं? पाय. मग तेच केलं की पाय बाय 2 पासून इथंपर्यंत काय? पाय. हे सगळे अँगल्स आहेत बरं का. आता इथं बघा, इथं पाय म्हणजे 180 डिग्री. इथून इथपर्यंत अजून पुढं जावा, 3 पाय बाय 2. काय म्हणणार आहे आपण? 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे काय म्हणणार आहे आपण? 270 डिग्री क्वाड्रंट तिसरा. बघा इथं क्वाड्रंट कुठला आहे? तिसरा आहे. चौथा क्वाड्रंट बघा इकडं सुरू होणार आहे, इथून इथपर्यंत. तो पुन्हा या 2 पायपर्यंत आला ना. इथं बघा, हा चौथा क्वाड्रंट तयार झाला. मी फक्त एकाच या रोटेशनचा वापर करून मी इथंपर्यंत आलो आहे. फक्त एक रोटेशन बरं का, दुसरं रोटेशन नाही.
मग एका रोटेशन 0 to पाय, मग ते सांगितलं 0 to पाय पर्यंतचा ग्राफ कसा असतो ते मी आता सांगणार आहे. मला सांगा इथं ASCC रूल वापरला आपण. काय ASCC रूल आहे? पहिल्या क्वार्टरमध्ये टॅन कसा पॉझिटिव्ह, म्हणजे ह्याचा जो आपण ग्राफ काढणार आहे तो पॉझिटिव्ह, याचा अर्थ एक्स ॲक्सिसच्या वरती असणार आहे. अबाव एक्स ॲक्सिस जे ग्राफ निगेटिव्ह असतील ते बिलो एक्स ॲक्सिस. आता इथं बघा या पहिल्या क्वार्टरमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, यस. आणि टॅन 0ची व्हॅल्यू काय असते सांगा बरं. समजा एक अँगल असा घेतला आणि तो असा ठेवला तर 0 डिग्री होणार आहे, 1 डिग्री 2 डिग्री असं डिग्री वाढत 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 जाऊन टॅन 90. पण टॅन 90 कसं असतं सांगा की टॅन 90ची व्हॅल्यू डिफाईन असत नाही, नॉट डिफाईन. म्हणजे बघा टॅन 0 0 पण टॅन 90 नॉट डिफाईन, म्हणजे हा ग्राफ असा वाढत 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 जाणार आहे. बघा हा ग्राफ या π/2 म्हणजे वाय ॲक्सिसवरचा अँगल इथे दिसतोय बघा, हा π/2. टॅन 90 डिफाईनच नाही, त्यामुळे हा जो ग्राफ आहे ना 90 डिग्रीला अजिबात टच करू नका. असंही वाढवत गेलं ना तुम्ही इकडं अगदी इन्फिनिटीपर्यंत जावा, नाही त्याचा व्हॅल्यू मिळणार. टॅन 90 नॉट डिफाईन. आणि अशा रीतीनं क्वाड्रंट पहिला पूर्ण झाला. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो? दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन हा निगेटिव्ह. बघा हा क्वाड्रंट दुसरा आहे, म्हणजे निगेटिव्ह याचा अर्थ इथं ग्राफ येणारच नाही, खाली येणार. आणि तो मी ग्राफ काढतोय, यस इथंपर्यंत तयार झाला, म्हणजे 180 डिग्री. तुम्हाला माहीत आहे टॅन 180 टॅन पाय 0 आलंच बघा. 0 याचा अर्थ दॅट ग्राफ जस्ट क्रॉसेस ॲक्सिससाठी. क्वाड्रंट तिसरा टॅन पॉझिटिव्ह. बघा बरं पॉझिटिव्ह म्हणजे बघा सेम असा, ह्याला टच करू नका या लाईनला. आता मला सांगायचं काय बघा जरा, हा जो इथून हा जो पार्ट रिपीट होतोय, तुम्ही म्हणाल हा जसा ग्राफ बेंड झालाय ना तसाच झालाय ना, म्हणजे रिपीट व्हायला लागला. आणि जो रिपीट पोर्शन होतोय त्याला म्हणूया पिरियड. बघा बरं, म्हणून पिरियडच्या पुढं काय दिलंय बघा, पाय लिहिलंय का, म्हणजे टॅनचा जो ग्राफ आहे ना तो रिपीट होतो कधीपासून, आफ्टर पाय. 0 to पाय हा इंटरवल, म्हणून हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. CET पॉईंट ऑफ व्ह्यू हा पॉईंट महत्त्वाचा. व्हॉट इज द पिरियड ऑफ टॅन फंक्शन? तर पिरियड ऑफ टॅन फंक्शन तुम्ही काय उत्तर देणार आहे? ग्राफवरनं ठरवा ना. पाय नंतर समान ग्राफ रिपीट होतोय ना, त्याच व्हॅल्यू रिपीट व्हायला लागल्या की मेनी वन फंक्शन होतात. तर त्यामुळे हे काय करूया, हा अशा रीतीने इथं क्वाड्रंट नंबर पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा. आता क्वाड्रंट नंबर चौथ्या क्वाड्रंटमध्ये असं रोटेट करत आलो आहे बरं का आपण. चौथ्या क्वाड्रंटमध्ये टॅन कसा निगेटिव्ह. बघा बरं, म्हणजे हे निगेटिव्ह करून आलेला ग्राफ. आता पाचवा क्वाड्रंटच नाही आहे, कारण हे रोटेशन करून पुन्हा पहिला क्वाड्रंट, म्हणजे बघा पहिल्या क्वाड्रंटचा ग्राफ कसा आहे, असाच ग्राफ इथे येणार आहे. सध्या तरी मी एकच रोटेशन केलं आहे, असं अजून रोटेशन करत गेलो आपण तर असे ग्राफ येणार आहेत. बघा हा ग्राफ असा जाईल, बघा असा जाईल, दुसरा ग्राफ असा जाईल, तिसरा ग्राफ असा जाईल. हे जे ग्राफ आहेत ना ते अगदी इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. आणि इथं पाहिजे तेवढी रोटेशन्स करा. इकडं कुठं रोटेशन्स, इथे रोटेशन करता म्हणजे काय, ते अँगल्स आहेत. 0 डिग्री 1 डिग्री 2 डिग्री. पण लक्षात ठेवा रोटेशन करताना वाय ॲक्सिसवरचा अँगल आला नॉट डिफाईन म्हणजे ग्राफ नॉट टचिंग दॅट लाईन. बघा 90 डिग्रीला टच नाहीच आहे. इकडे 270ला येते, ते 270 डिग्री आहे ना. ग्राफ इज नॉट टचिंग दिस लाईन अबव ॲज वेल ॲज बिलो. आणि हेच तरी टेक्निक आहे ग्राफ काढायचं. कुठला ग्राफ म्हणून काढला आहे आपण, टॅनचा ग्राफ मी काढलेला आहे. आणि आता जर घड्याळाचे काटे फिरतात त्या पद्धतीनं आपण अँगल रोटेट केला इकडून, तर काय होणार आहे आठवत आहे का, तेही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे.
हा एक्स ॲक्सिस, इथं वाय ॲक्सिस, इथं 0, इथं -π/2, इथं -π. इथून इथंपर्यंत या, इथून इथपर्यंत जा. मला सांगा इथून इथपर्यंत येणारा -π/2 आलं. पण क्वाड्रंट कोणता? चौथा. चौथ्यामध्ये टॅन कसा? निगेटिव्ह. मग हा क्वाड्रंट चौथा आहे. एवढ्या हे इकडं जसं आहे ना, समान इंटरवल घेऊन अशा उभ्या रेषा काढल्या, समान इंटरवल घेऊन अशा इथं उभ्या रेषा काढा. हे -π/2ची लाईन, -π ची लाईन, असंच इकडं वाढवता येईल. तर मी सगळं काढत बसत नाही, थोडक्यात सांगतो. क्वाड्रंट हा चौथा आहे. चौथ्या क्वाड्रंटमध्ये टॅन कसा? निगेटिव्ह. म्हणजे हे जे तुम्ही ग्राफ काढला आहे ना, तो इथे निगेटिव्ह म्हणजे सेम असा इथं काढायचा क्वाड्रंट नंबर. नंतर क्वाड्रंट नंबर तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह. क्वाड्रंट नंबर तिसरा इथं आहे, सेम असा वर्ण ग्राफ येणार. नंतर क्वाड्रंट नंबर दुसरा, पुन्हा असाच ग्राफ जाणार. बघा बरं, या सगळ्या ग्राफकडं लक्ष द्या. हे मी असंच पुढं वाढवलं असतं तर हे जे आता तुम्ही ग्राफ बघताय ना, लक्षात ठेवा, हे सगळे ग्राफ कशाचे आहेत? टॅन फंक्शनचे ग्राफ आहेत. टॅन. मग तुमच्या मनात विचार येतो, टॅन मल्टिप्लाय बाय कॉट, टॅन थिटा मल्टिप्लाय बाय कॉट थिटा आन्सर इज 1. मग को टॅन्जंटचा ग्राफ कसा असणार आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण आता थोडक्यात सांगून टाकतो. टॅनचा ग्राफ कसा दिसतोय जरा बघा बरं, असा दिसतोय. आणि कॉटचा आपण काढणार आहे तो असं येणार आहे बघा. हे डिझाईन लक्षात ठेवा. आपण ज्याला डिझाईन म्हणतो ते आपण वाटतं म्हणून डिझाईन करत बसत नाहीत. हे दिस इज अ ग्राफ ऑफ टॅन फंक्शन, दिस इज ग्राफ ऑफ कॉट फंक्शन. ज्यांना शक्य आहे त्याने कॉटचा ग्राफ आज काढून तरी बघा. ओके, तुम्हाला कसं जमतं. मी जसं मी टॅनचा ग्राफ काढायचं टेक्निक दिलं आहे, त्याच टेक्निकचं वापर करून कॉटचा ग्राफ काढायचा प्रयत्न करा. आपण पुढचा व्हिडिओ एक बनवणारच आहे त्याच्यावरती कॉटविषयीचं, तर तरी त्यामध्ये बघणार आहे आपण. ओके, आता या ग्राफ सगळं काढून झाला, ह्यातले बारकावे जरा बघा. यातला डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, त्याच्याविषयी जरा बघा. तेच तरी इथं आपल्याला लिहिलेलं आहे. हे ग्राफ जर मी सांगितलाच नसता तर ह्या डेफिनेशनमधलं काहीच तुम्हाला कळालं नसतं. मग ग्राफ आणि हे त्याचं को रिलेशन कसं आहे जरा बघा. इथं ग्राफ जरा, हा ग्राफ कसा जातोय बघा. 0 डिग्रीमध्ये ग्राफ आहे, 1 डिग्रीला उत्तर आहे, 2 डिग्रीला आहे, 3 डिग्रीला आहे, असं करत करत टॅन 80 व्हॅल्यू आहे. पण टॅन 90 वरती बी आन्सर नाही, खाली बी आन्सर नाही. टॅन 91 आहे उत्तर, टॅन 92 असं करत टॅन 180 0 आहे, टॅन 180 181 182 उत्तर आहेत. असं करत करत तिकडं प्लस इन्फिनिटीपर्यंत जावा, इकडं इन्फिनिटीपर्यंत जावा. पण मला काय सांगायचं आहे जरा बघा बरं. हे जे आपण जे बघतोय ना, एक्स ॲक्सिसवरची अँगल्स म्हणजे तुम्ही डोमेन घ्या. एक्स ॲक्सिसवरचे अँगल काय घ्या? डोमेन. आता त्या डोमेनमध्ये बघा, हे डोमेन, मग डोमेनमध्ये π/2 आहे ना, π/2 दिसायचं इथं दिसतंय, पण वर खाली उत्तर नाहीच आहे. म्हणजेच इथं लिहिलं तेच दिले बघा. टॅनच्या शेजारी जे एक्स आहे ते एक्स काय आहेत? अँगल्स आहेत बरं का. एक्स काय आहेत? हे अँगल्स आहेत. आणि अँगल्स हे एक्स ॲक्सिसवर दाखवलेत बघा हे. पण सगळ्या अँगलसाठी ग्राफ तयार आहे, पण कुणासाठी आहे? वाय ॲक्सिसवरच्या अँगलसाठी टॅनची उत्तरं आपल्याजवळ नाही आहेत. मग सांगणार कसं? अहो, गणिती भाषेत सांगता यायला पाहिजे. म्हणजे आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि अँगल असे रोटेट केले, 90 डिग्री आलं, टॅन 90 नॉट डिफाईन, असं टॅन 180 उत्तर आहे. टॅन 270 नाही आन्सर. आपण हे गणिती भाषेमध्ये सांगता यायला पाहिजे, मॅथमॅटिकली सांगता यायला पाहिजे. तेच मी इथं सांगितलं आहे बघा. टॅनचे शेजारी एक्स आहे, एक्स काय? अँगल्स. पण ते अँगल्स कसे आहेत बघा. अँगल्स कसे आहेत? एक्स बिलॉंग्स टू आर. हे जे चिन्ह आहे ना, हे त्याला बिलॉंग्स टू म्हणतात. बिलॉंग्स टू म्हणजे त्याचा घटक असणे.
जर सातारा बिलॉंग्स टू महाराष्ट्र, सातारा हे कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर आहे का? महाराष्ट्र बिलॉंग्स टू इंडिया, तर बिलॉंग्स टू म्हणजे त्याचा पार्ट असणं ते असं दाखवायचं. अँगल कुणाचा आहे की ऑल रिअल नंबर्स आहे, परंतु ही जी आडवी रेष आहे ना त्याला एक्सेप्ट मायनस वगैरे म्हणत बसायचं नाही. एक्सेप्ट हे जरा बघा, ही ब्रॅकेट आहे ना ब्रॅकेट, या ब्रॅकेटचा अर्थ ऑड. ऑड म्हणजे विषम संख्या, आणि विषम संख्या कुठल्या असतात? 1 असतं, 3 असतं, 5 असतं, 7 असतं, 9, आणि ह्याला फक्त π/2 जरा हे शेजारी दिसतंय का π/2. हे जे नवीन मिळणारे आहेत का नाही याला म्हटलं जातं अँगल्स ऑन वाय ॲक्सिस. हे जे मिळतंय ना हे एक 1π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2, 11π/2, हे जे नवीन मिळत आहे ते काय? दीज आर अँगल्स ऑन अ वाय ॲक्सिस. मग हे जे आहे ना म्हणजेच काय? वाय ॲक्सिसवरतील अँगलसाठी डिफाईन नाही, बाकी सगळ्यासाठी डिफाईन आहे. बघा टॅनच्या बाबतीत टॅन फंक्शन लक्षात घेतलं की तुम्हाला एक सांगता यायला पाहिजे. टॅन फंक्शनचं काय रिझल्ट काय? टॅन इज डिफाईन फॉर ऑल अँगल्स, परंतु वाय ॲक्सिसवरच्या अँगलसाठी डिफाईन नाही. जसं तुम्ही म्हणता मला जेवण्यासाठी सगळ्या गोष्टी चालतात पण हे अमुक ते नको, ते तुम्ही बाजूला ठेवता. तसं टॅन इज डिफाईन फॉर ऑल व्हॅल्यूज, परंतु काय? वाय ॲक्सिसवरच्या अँगलसाठी टॅन डिफाईन नाही. यालाच म्हटलं जातं डोमेन ऑफ टॅन फंक्शन. विचार करा जरा, डोमेन ऑफ टॅन फंक्शन हेच तर इथं सांगितलं आहे. आणि टॅनचा जो ग्राफ आहे तो बघा ना, ग्राफ कुठं गेला आहे? ग्राफ कुठं गेला आहे बघा बरं. इकडं वाढत 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 प्लस इन्फिनिटीकडे गेला, इकडं मायनस इन्फिनिटीकडे गेला, ऑल रिअल नंबर. म्हणून इथं रेंज दिली आहे बघा, रेंज ऑफ टॅन फंक्शन काय? ऑल रिअल नंबर. तुम्हाला आठवते का साईनचा आपण ग्राफ काढला होता? बघा ना, ज्यांना आठवत नाही त्यांनी व्हिडिओ बघा तो म्हणजे आठवल. काय टॅन साईनचा ग्राफ कसा होता? अहो ते असा झिगझॅग टाईप होता बघा, असा असा. तो 1पर्यंत जात होता, -1ला जायचा, पुन्हा 1ला जायचा, पुन्हा -1ला जा, असा पॅटर्न होता बघा. असा इथं दाखवतो की तुम्हाला बघा, असा ग्राफ होता तो असा. आणि कॉसचा सुद्धा ग्राफ असाच होता. इथं 1 आणि इथं -1, इथं काय एक्स ॲक्सिस 0ला. या 1च्या वरती ग्राफ नव्हताच कुणाचा? साईनचा. आणि कॉसचा सुद्धा 1च्या वरती नाही, खाली इकडं नाही. आणि ही आहे ना ती त्याची रेंज झाली. म्हणून साईनची रेंज आणि कॉसची रेंज 1 आणि -1 ह्याच्या दरम्यान. दिस इज द रेंज ऑफ साईन फंक्शन. बघा काय साईनचा ग्राफ आणि कॉसचा ग्राफ काय? लाईज बिटवीन 1 to -1 या दरम्यान. जसं तसं टॅनचं काय? हे तसं नाही आहे. टॅनचा ग्राफ बघा ना प्लस इन्फिनिटीपर्यंत गेला आहे, मायनस इन्फिनिटीपर्यंत गेला आहे, आणि त्यालाच आपण रेंज असं नाव दिलं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील बरं का. टॅनच्या बाबतीत डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, व्हॉट इज पिरियड, हे मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता मी काय करणार आहे की ज्याच्यासाठी आपण इन्व्हर्स पार्ट बघतो, इन्व्हर्ससाठी काय महत्त्वाचं आहे? रिपीटेशन नॉट अलाउड. बघा एवढंच लक्षात ठेवा, दुसरं काय नको. मग आपण साईनला तरी काय केलं होतं? जिथं ग्राफ बेंड व्हायला लागला की आपण कट केला होता. कॉसला काय केलं होतं? तसंच केलं होतं. आपल्याला टॅनला बी तोच क्रायटेरिया वापरूया. मला सांगा या ग्राफमध्ये बघा, इथं 0 डिग्रीला आपण सुरुवात केली. बघा हा ग्राफ असा असा झाला, यस ओके. इथं मागं हा असा ग्राफ झाला. आता इथं जो पार्ट आहे ना, इथं π/2च्या ठिकाणी सेम एवढाच पॅटर्न जरा बघा बरं. फक्त एवढ्याच भागाकडे करा, तो पार्ट मी पुसून बी टाकतो, राहिलेला रिमेनिंग पार्ट काही गरज नाही. इकडचाही पार्ट पुसून टाकतो. आता जो पार्ट राहिला आहे तसेच पार्ट इकडे इकडे होते बघा. रिपीट व्हायला लागले म्हणून मी कट करून टाकलं, नाही तर मेनी वन फंक्शन तयार झालं असतं. आपल्याला नको आहे, एवढाच पार्ट ठेवा. हे बघा साईन टॅन 0ची व्हॅल्यू 0, हे प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. आत्ता जे दिसतंय
त्याच्या आधारे नवीन टॅनची डेफिनेशन तयार करूया. नंबर बघा इथं, y इक्वल टू tan x इज कॉल्ड टँजेंट फंक्शन. बरोबर आहे का? इज कॉल्ड टँजेंट फंक्शन. नंबर 1, टॅनचे शेजारी x असतात ते अँगल्स असतात. x बिलॉंग्स टू, आता इथं सुद्धा म्हणतोय की x बिलॉंग्स टू r म्हणलंय, पण हे टॅन सगळ्या इन्फायनाईट रोटेशनसाठी दोन्ही बाजूला ग्राफ असे इन्फायनाईटपर्यंत काढले होते हा टॅनच्या स्वभावानुसार. आणि मग सगळ्याचा विचार केला की इन्व्हर्स नाही काढता येत. इन्व्हर्स काढण्यासाठी जिथं रिपिटेशन होतं तिथं आपण कट करतो आहे, त्याचा बाकीचा विचार करावा लागत नाही. आता इथं बघा x बिलॉंग्स टू व्हॉट, बघा इथं साध्या ब्रॅकेटमध्ये -π/2 टू π/2. बघा बरं असं का? दिस इज अ डोमेन. बघा x म्हणजे काय, x ॲक्सिसवरचे अँगल्स अगदी काय 90 डिग्रीला डिफाईन नाही आहे, -90 डिग्रीला डिफाईन नाही, म्हणून हे साधे ब्रॅकेट वापरे बरं का. समजा tan 90ला हा ग्राफ टच झाला असता तर मी मात्र इथं क्लोज्ड ब्रॅकेट काढली असती, पण नको ना काढायला. ग्राफ बघा ना इथं, नाही, द ग्राफ इज नॉट टचिंग द अँगल्स ऑन y ॲक्सिस, सो नॉट नीड टू ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस. सो दिस इज अ डोमेन. नंबर 2, रेंज. येणारं जे उत्तर आहे y, दिस इज रेंज. y बिलॉंग्स टू r, ते अगदी ह्याला काय म्हणूया आपण, रेंज झालं. आत्ता जे दिसतंय दिस गिव्स द ग्राफ. आता फक्त या पोर्शनसाठी आपल्याला इन्व्हर्स काढता येणारच आहे आणि त्यासाठी नवीन डेफिनेशन तयार होते. टॅनला इकडं पाठवा, ह्याला तिकडं पाठवा, म्हणजे टॅन इन्व्हर्स ऑफ काय y येईल बघा. टॅन इन्व्हर्स ऑफ y म्हणजे x बघा इज कॉल्ड इन्व्हर्स टँजेंट फंक्शन. इन्व्हर्स टँजेंट फंक्शन. त्यातला नंबर 1, इन्व्हर्सच्या शेजारी कोण आहे, y. त्यामुळं y हा काय अँगल नाही आहे, तो डोमेनमधला पार्ट आहे, रेंज आहे. मग आता बघा इन्व्हर्सच्या शेजारी जो y आहे ना, आता काय केलं पाहिजे बघा, नंबर 2, आणि x बिलॉंग्स टू. आता इथं काय लिहिलं पाहिजे जरा बघा. आता मी काय केलं, ह्याचा जो डोमेन आहे तिकडं रेंज घ्यायची आणि याची जी रेंज आहे ते डोमेन. म्हणजे काय जरा व्यवस्थित बघा, मी काय केलं आहे, ह्या टॅनला इकडं पाठवलं, मग टॅन इन्व्हर्स ऑफ y म्हणजे x. बघा टॅन इन्व्हर्स ऑफ, इन्व्हर्सच्या शेजारी जे y आहे ते अँगल असत नाही. बघा मी काय सांगतो, अँगल असत नाही. मग काय झाली, इट इज अ रेंज, ही झाली डोमेन. आणि रेंज काय, हे झाली डोमेन. आणि रेंज काय, तर ह्याचा जो डोमेन आहे ते, दिस इज व्हॉट, रेंज. आणि अशा रीतीनं ज्याला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक जे फंक्शन म्हटलं जातं त्याच्याविषयी माहिती, योग्य डेफिनेशन आणि त्याचा इन्व्हर्स काढण्यासाठी हा पाठ मी दिलेला आहे. बरं, आता ह्या दोन्ही जे डेफिनेशन आपण एकदम क्लिअर केल्या, ओके. आता ह्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स कशी सॉल्व करायची, कुणाची इन्व्हर्सच्या बाबतीतली एक्झाम्पल कशी सॉल्व करायची, त्यासाठी जरा आपण विचार करणार आहोत. आता बघा टॅनच्या बाबतीत जरा विचार करा. इथं 0 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री आणि काय 90 डिग्री. रेडियनला म्हणतात π/6 रेडियन, π/4 रेडियन, π/3 रेडियन आणि इथं π/2 रेडियन. हे डिग्री कन्व्हर्शन, हे रेडियन कन्व्हर्शन. इथं म्हणूया टॅन 0 0. आता व्यवस्थित बघा, आपण एक्झाम्पल इथं तयार करतोय. tan 30 1/√3, इथं 1, इथं √3, इथं नॉट डिफाईन. आता आपणाला जो इन्व्हर्स काढायचा आहे तो इन्व्हर्सची एक्झाम्पल कशी असतील, तर आता आपण प्रश्न तयार करणार आहोत. कसं बघा, फाइंड
दी व्हॅल्यू ऑफ, त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हटलं जातं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स ऑफ 1/√3. लक्षात ठेवा, तुम्ही एक्झाम्पल याच प्रकारचे ओळखायचं कसं, तर टॅनच्या इथे काय लिहिलं आहे, इनवर्स. आता ह्याचं सोल्युशन, लेट tan इनवर्स ऑफ 1/√3 इक्वल टू वॉट, एक्स. टॅन इनवर्सचं उत्तर कुठं असलं पाहिजे, तर इथं बघा ना, बघा टॅन इनवर्सचं उत्तर, हे बघा टॅन इनवर्सचं उत्तर कुठं आहे, इथं काय, एक्स. एक्समध्ये असलं पाहिजे. आणि ह्याचा अर्थ कळतोय का बघा बरं, काय उत्तर आहे, क्वाड्रंट नंबर -π/2 to π/2. बघा मी इथं दाखवतो, 0 इथं π/2, इथं -π/2. बघा टॅनची उत्तरं एक तर क्वाड्रंट पहिला, नाहीतर क्वाड्रंट नंबर चौथा, यामध्येच टॅनची इनवर्सची उत्तरं असतात. इथं नाही, इथं नाही. जसं साईनला होतं ना तसंच, पण मी इथं डॉटेड लाईन काढतो कारण वाय ॲक्सिसला डिफाईन नसतं म्हणून. आता बघा टॅन इनवर्स ऑफ दिस इज इक्वल टू एक्स, अगोदरच सांगून टाकायचं टॅन इनवर्सचं उत्तर काय आहे, तर एक्स. आणि इथं लिहायला लागेल एक्स बिलॉंग्स टू साध्या ब्रॅकेटमध्ये -π/2 to π/2. म्हणजे तुम्हाला माहिती आहे टॅन इनवर्सचं उत्तर कुठं आहे, ह्याच्यात आहे. म्हणजे क्वाड्रंट नंबर 1मध्ये उत्तर पाहिजे, नाहीतर क्वाड्रंट नंबर 4मध्ये पाहिजे, हे अगोदरच सांगून टाकायचं. आता सॉल्व करा, बोला हे टॅन इनवर्स तिकडे पाठवा, टॅन एक्स इक्वल टू 1/√3. आता या स्टेपला इनवर्स काही कन्सेप्ट दिसत नाही. टॅन ऑफ एक्स इक्वल टू टॅन π/6. बॉक्स करूया, दोन्ही बाजू टॅन कट करा. एक्स इक्वल टू π/6 आणि π/6चा अर्थ 30 डिग्री, आणि 30 डिग्री कुठल्या क्वार्टरमध्ये असतो, पहिल्याच क्वार्टरमध्ये असतं. इथं म्हणूया हिअर π/6 बिलॉंग्स टू -π/2 टू काय, π/2. इथं उत्तर संपलं. आणि मग शेवटी म्हणायचं देअरफॉर, शेवटचं उत्तर काय येणार आहे, देअरफॉर the principal value of tan inverse of 1/√3 is equal to π/6. उत्तर इथं पूर्ण झालेलं आहे. समजलं का? आता तुम्हाला मी टेक्निक देणार आहे, कारण किंवा होमवर्कला मी एक्झाम्पल देणार आहे. होमवर्कचे एक्झाम्पल आपण तयार करूया. बघा होमवर्क नंबर 1, बोला टॅन इनवर्स ऑफ. मला हे एक्झाम्पल मी कुठं काय पुस्तकातलं बघून नाही सांगितलेलं तुम्हाला, तुमच्या देखत मी तयार केलं आहे बोर्डवरती. मग तुम्ही बी तयार करा ना. बघा टॅन, इथं टॅन आहे बरं का, हे टॅन इनवर्स ऑफ हा नंबर घेऊन मी तयार केलं आहे. बघा ते एक्झाम्पल, हे अजून हे शिल्लक राहिलं आहे, हे शिल्लक राहिलं आहे, घ्या ना. टॅन इनवर्स ऑफ 1. नंबर 2 टॅन इनवर्स ऑफ √3, हे बी शिल्लक राहिले. झालं एक्झाम्पल तयार. आणि ज्याला एक्झाम्पल तयार करता येतात त्याला उत्तर जमतात. बघा तुम्ही तयार केलं एक्झाम्पल, बघा ना ते मगाशी मी काय केलं, मी टॅन इनवर्स ऑफ हे दिलं की उत्तर तयार आहे. π/6 आलं शेवटी. बघा इकडं आहे का, इकडे हे. आता तुम्ही काय करताय, टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणताय म्हणजे π/4 यायला पाहिजे. टॅन इनवर्स ऑफ √3 म्हणणार आहे, π/3 येणार आहे. आणि टॅन इनवर्स ऑफ नॉट डिफाईन म्हणजे इकडं 90 डिग्री म्हणजे येणार आहे π/2. असली ह्याची उत्तरं आहेत. आणि टॅन इनवर्स ऑफ 0 हे 0च असणार आहे. हे सगळं तुम्हाला माहिती सांगून झालेली आहे. पण आता मला काय म्हणायचं आहे जरा बघा, जर निगेटिव्ह घेतलं तर, कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे टॅन इनवर्सची व्हॅल्यू कुठं कुठं असते, क्वाड्रंट पहिल्यात आणि क्वाड्रंट चौथ्यात कधी उत्तर असतात जर निगेटिव्ह दिसत असलं तर. कारण चौथ्या क्वाड्रंटमध्ये टॅन नेहमी कसा असतो, आठवतं का, ASTC रूल, निगेटिव्ह. त्यामुळं मी आता इथं मायनस घेतो. फाईंड द व्हॅल्यू. बघा इथं मायनस साईन लिहितो, कलर चॉक वापरतो. टॅन इनवर्स ऑफ मायनस ऑफ दिस असं उत्तर सांगितलं. मायनस चिन्ह बघितलं की लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर का पहिल्या क्वार्टरमध्ये येणार नाही आणि कुठं येणार आहे, चौथ्यामध्येच येणार आहे.
ओके, त्यामुळं इथं मायनस वापरूया. इथं असंच येणार आहे, इथं मायनस आहे. ह्याच्या पुढं जोडलं पाहिजे टॅन ऑफ मायनस पाय बाय 6. एवढाच फरक होईल फक्त. कारण बघा हा रोल झालेला होता बघा. टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजेच मायनस ऑफ टॅन थिटा. तसंच आहे ना हे. दोन्ही बाजू टॅन करा, कट करा. टॅन इक्वल टू एक्स इक्वल टू 8 मायनस पाय बाय 6 आणि हिअर मायनस पाय बाय 6 बिलॉंग्स टू या रेंजमध्ये आहेच नो डाऊट. आणि मग शेवटचं उत्तर येणार आहे मायनस. समजलं का? आणि हे जर समजलं असेल तर होमवर्कला मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. काय येईल सांगा बरं. नंबर 3 टॅन इनवर्स ऑफ -1 and number 4 tan inverse of -√3. These are examples for homework. ओके, ही होमवर्कला दिलेली एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि ह्याच्या बाहेरचं परीक्षेला काय नसतं बरं का एक्झामला. कारण ह्या चार्टमध्ये कुठले नंबर हेच दिसत आहेत ना, ह्याच्या बाहेरचं काय असणार आहे. त्यामुळं इनवर्सचं काही जरी एक्झाम्पल कितीही जरी अवघड असलं तरी ते जरी अवघड असलं तर तुम्ही विचार करता ना हाऊ टू सॉल्वसाठी, त्यावेळेस ह्याचाच वापर करावा लागतो. आलं का लक्षात? तर आपण काय करूया की इथं आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. बघा टॅन इनवर्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या डिटेल्स समजण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा साईन इनवर्सचा ग्राफ बघा, साईनचा ग्राफ बघा, त्याचा इनवर्सचा ग्राफ बघा, कॉसचा ग्राफ बघा, त्याचा इनवर्स बघा. आणि आता टॅनचा ग्राफ तुमचा एक व्हिडिओ मी वेगळा बनवला आहे 11वीचा ट्रिग्नॉमेट्री पार्टिकल्समध्ये, ग्राफ ऑफ टॅन फंक्शन. आणि आत्ता आपण बघितला ग्राफ ऑफ टॅनचं पण इनवर्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काय विचार केलेला आहे तो. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इनवर्सचे जे ग्राफ असतात, जे व्हर्टिकल ग्राफ दाखवले, एक्स ॲक्सिसवरती जो ग्राफ दाखवला तो असा दाखवला जातो. साईनचा ग्राफ आपण माहिती आहे तो असा दाखवला जातो. साईन इनवर्सचा ग्राफ वाय ॲक्सिसवरती दाखवला जातो. कॉसचा ग्राफ तुम्हाला माहिती आहे अशा या पद्धतीने काढलेला आहे. कॉस इनवर्सचा ग्राफ तो वाय ॲक्सिसवरती दाखवतात. हे तुम्ही रेफरन्स बुक वापरून ते इनवर्सचा बघू शकता. आता मी काय प्राधान्य दिलं आहे की युझिंग दीज डेफिनेशन्स हाऊ टू सॉल्व द ग्राफ्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे साईन असो कोसाईन असो अशा स्वरूपातले जे ग्राफ असतात ते कसे सॉल्व करायचे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आत्ता जे मी सांगितलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे इथं ह्याचा घेऊ शकता. ही काय डेफिनेशनच आहे, हे मी पुसून टाकतो इथं. आणि हे जे आहे ना हे ते कशासाठी आहे, तुमच्या होमवर्कसाठी आहे. तर विद्यार्थी मित्र, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ कॉट फंक्शन, सेक फंक्शन आणि कोसेक फंक्शन. ते इथं आपण थांबतो आहे. धन्यवाद.